इंदूरचं राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे नवविवाहित जोडपं गेल्या 15 दिवसांपासून देशभरात चर्चेत आहे. 11 मेला लग्न झाल्यानंतर हे दोघंही हनीमूनसाठी मेघालयमधल्या शिलाँगला गेले होते. पण 2-3 दिवसांनी त्यांचा घरच्यांसोबतचा संपर्क अचानक बंद झाला आणि राजा सोनम दोघंही बेपत्ता झाले. पोलिसांच्या मदतीनं त्यांचा शोध सुरू होता. 23 मेला बेपत्ता झालेल्या राजाचा मृतदेह 2 जूनला मेघालयातील एका खोल दरीत सापडला होता. त्यावेळी त्याची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस त्याच्या मारेकऱ्याचा शोध घेत होते. राजाचा मृतदेह सापडला असला तरी राजासोबत गायब झालेली सोनम मात्र गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता होती. सोनमला शोधण्यासाठी मेघालय पोलीस विशेष प्रयत्न करत नसल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला होता. पण अखेर 17 दिवसांनी सोनमचा पत्ता लागला असून तिनंच आपला पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आलाय. राजा रघुवंशीच्या हत्येमागं सोनमचा हात कसा होता याबाबत पोलिसांकडून कोणती माहिती देण्यात आली आहे, तसंच सोनमच्या अटकेनंतर घरच्यांनी नेमकं काय म्हटलंय, गेल्या काही दिवसात या प्रकरणात कोणकोणते नवे खुलासे झालेत, या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डोंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. मेघालयमधल्या शिलाँग येथे बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या नवरा बायकोच्या प्रकरणानं मोठं वळण घेतलंय. 23 मेला बेपत्ता झालेल्या राजाचा मृतदेह अखेर 11 दिवसांनी 2 जून रोजी ईस्ट खासी हिल्स मधील वेसाडोंग धबधब्याजवळ सुमारे 150 फूट खोल दरीत आढळून आला होता. मात्र पत्नी सोनम ही बेपत्ताच होती. त्यावेळी ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सॅम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही हत्या आहे, यात काहीही शंका नाही. आम्हाला या घटनेत वापरलेला एक दाव म्हणजेच एक मोठं धारदार हत्यार सापडलं, परंतु अधिक माहितीसाठी आम्ही सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहतोय. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी राजा रघुवंशी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी मंगळवारी 3 जूनलाच सांगितलं होतं. यानंतर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू होता. याच वेळी या प्रकरणात राजासोबत गायब झालेली त्याची पत्नी सोनम मात्र गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ताच होती. तिचं अपहरण करून तिला बांगलादेशला नेण्यात आल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. सोनमला शोधण्यासाठी मेघालय पोलीस विशेष प्रयत्न करत नसल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र आता अखेर सोनमनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. तिच्या आत्मसमर्पणानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. सोनमनं मध्य प्रदेशातील 3 जणांना राजाच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. तसंच सोनमलाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मेघालय पोलिसांकडून देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील नवविवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी लग्नाच्या अवघ्या 9 दिवसांनंतर म्हणजेच 20 मेला हनीमूनसाठी मेघालयला रवाना झालं. विशेष म्हणजे हनीमूनचं संपूर्ण नियोजन सोनमनं स्वतःच केलं होतं. तिकिटापासून ते हॉटेल बुकिंग पर्यंत सर्व काही सोनमच्या नावावर होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार येथूनच कटाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला ते दोघंही बंगळुरूला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले. तिथे या दोघांनीही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि यानंतर दोघंही शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला 23 मे रोजी गेल्यापासून या दोघांचाही संपर्क होत नव्हता. मेघालयातील पर्वतरांगांमधून हे दोघंही बेपत्ता झाले होते. सोनम ही यानंतर वाराणसीपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नंदगंज या ठिकाणी सापडली. गाझीपूर पोलिसांना तिच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांना ही माहिती दिली, ज्यानंतर सोनमला काशी येथील ढाब्यावरून अटक करण्यात आली. तिला आधी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर तिच्या अटकेची प्रक्रिया करण्यात आली. सोनमनं बेपत्ता झाल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या कुटुंबियाशी संपर्क साधला. त्यात तिनं तिचा चुलत भाऊ गोविंद याला फोन करत आपण कुठे आहोत याबाबत सांगितलं होतं. सोनमचे वडील देवी सिंग यांनी या संदर्भात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ही माहिती दिली आहे. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम सहित एकूण 4 जणांना अटक करण्यात आली. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी 9 जून रोजी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या प्रकरणाशी संबंधित माहिती दिली. कॉनराड संगमा यांनी म्हटलंय की केवळ 7 दिवसांमध्ये मेघालय पोलिसांना या हत्या प्रकरणात मोठं यश मिळालंय. या प्रकरणी मध्य प्रदेशातील 3घांना अटक करण्यात आली. याशिवाय एका महिलेनं आत्मसमर्पण केले आहे. आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. तर दुसरीकडे मेघालयचे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की राजाची पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे अटक करण्यात आली आहे. तिनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. एकाला उत्तर प्रदेशमधून पकडण्यात आले तर इतर 2 आरोपींना SITनं इंदूरमधून अटक केली आहे.
सोनमने नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती मेघालयच्या डीजीपींनी दिली आहे. दरम्यान सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंग यांनी मेघालय पोलिसांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत आपली मुलगी निष्पाप असल्याचं सांगितले आहे. देवी सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की माझी मुलगी सोनम रघुवंशी निष्पाप आहे आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती अशा प्रकारची कोणतीही कृती करू शकत नाही. देवी सिंग पुढे म्हणाले की दोन्ही कुटुंबांच्या आणि दोन्ही मुलांच्या संमतीनं हे लग्न झालं होतं. पहिल्या दिवसापासून मेघालय सरकार खोटं बोलत आहे. तिथल्या सरकारनं स्पष्ट सांगावं की कोणाकोणाला अटक केली आहे. गाझीपूरमध्ये जाऊन मुलीनं स्वतः ढाब्यावरून फोन केला. पोलीस तिथे पोहोचले आणि तिला तिथून घेऊन गेले. माझं सोनमशी अजून बोलणं झालेलं नाही, परंतु माझी मुलगी हत्या का करेल? जर असं काही असतं तर ती फिरायला का गेली असती? मी अमित शाह साहेबांना विनंती करतो की याची सीबीआय चौकशी व्हावी. मेघालय पोलिसांनी एक बनावट गोष्ट तयार केली आहे, असंही ते पुढे म्हणाले. मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजाच्या हत्या प्रकरणात सोनमच सामील आहे. सोनमचं अफेअर सुरू होतं आणि त्यामुळेच लग्नानंतर तिनं पती राजाची हत्या घडवून आणली. राज कुशवाह या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, असा दावा मेघालय पोलिसांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात सोनम जेव्हा सत्य सांगेल तेव्हाच काय ते समोर येईल, असं राजा रघुवंशीचा भाऊ विपिन यानं म्हटलं आहे. यापूर्वी मावळखियात येथील एका टुरिस्ट गाईडनं दावा केला होता की 23 मे रोजी बेपत्ता होण्यापूर्वी या जोडप्यासोबत 3 अनोळखी पुरुष दिसले होते. गाईडच्या या जबाबानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळालं होतं. मावळखियाचे गाईड अल्बर्ट पिडी यांनी जबाबात म्हटलंय की 23 मे रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी या जोडप्याला 3 पुरुष पर्यटकांसोबत नोंगरियात येथून मावळखियातकडे जाताना पाहिलं. त्यांनी सांगितलं की 4ही पुरुष पुढे चालले होते आणि महिला मागे होती. 4ही पुरुष हिंदीमध्ये बोलत होते, पण ते काय बोलत होते हे मला समजले नाही, कारण मला फक्त खासी आणि इंग्रजीत समजते. गाईडने सांगितले की त्यांनी या जोडप्याला ओळखले कारण त्यांनी आदल्या दिवशी त्यांना नोंगरियातपर्यंत खाली उतरण्यासाठी सेवा देण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि दुसऱ्या गाईडला सोबत घेतले. सोनम सोबत पकडले गेलेले हे 3 लोक नेमके कोण आहेत आणि या हत्येच्या कटाची खरी सूत्रधार सोनमच असेल का? आणि असेल तर तिनं असं करण्यामागं नेमकं खरं कारण काय आहे? तसेच हे सगळे प्रश्न आता तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सोनम सध्या पोलिसांच्या रिमांडमध्ये आहे. तिच्या चौकशीतून आता या प्रकरणातील नवे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. इंदोरच्या या राजा आणि सोनम रघुवंशी प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.